यावरून मला एक मीराबाईंची छोटीशी गोष्ट आठवली की एकदा संत समाजाच्या सत्संगात मीराबाईंनी त्यांचं आवडतं भजन म्हणालं की मेरे तो गिरीधर गोपाल तुझ्या न कोई. तेव्हा तिथे उपस्थित असणारे संत हरिदास मीराबाईंना म्हणाले, आपण हे भजन फारच सुंदर गायलं, पण हे कोणत्याही एका रागामध्ये नव्हतं. तेव्हा मीराबाईंनी फार सुंदर उत्तर दिलं की मला कल्पना आहे की माझं गायन हे कुठल्याही एका रागामध्ये बांधलेलं नव्हतं, पण माणसांना रिझवायला गाणं रागामध्ये गायलं जातं आणि परमेश्वराला रिझवायला ते अनुरागामध्ये गायलं जातं. कृष्णमय झालेल्या मीराबाईंची ही रचना, मतवारो बादल आयो रे, हरी के संदेशो कछु न लायो रे. पाऊस आणि मेघ यांचं आगमन झालेलं आहे, परंतु वर्षा ऋतू येऊन सुद्धा, मोर नाचत असून सुद्धा माझा लाडका प्रभू श्रीकृष्ण काही येत नाही, काही निरोप सुद्धा देत नाही. ही व्याकुळता आपल्या गोड आवाजात उलगडून दाखवेल. मतवारो बादल आयो, मतवारो बादल आयो, मतवारो बादल आयो. हरि का संदेशो कछु नहीं लायो रे, हरि का संदेशो कछु नहीं लायो रे. मतवारो बादल आयो, मतवारो मतवारो बादल दादुर मोरे पपिहा बोल रे, दादुर मोरे दादुर मोरे पपिहा बोल रे, दादुर मोरे पपिहा बोल रे. कोयल शब्द सुनायो रे, कोयल शब्द सुनायो रे. मतवारो बादल आयो, मतवारो बादल आयो. बिजुली चमक काले अंधियारी, बिजुली चमके, बिजुली चमके. आ आ आ काली अंधियारी, बिजुली चमक बिरहन अत कर पायो रे, बिरहन अत कर पायो रे.
मतवारो बादल आयो, मतवारो बादल आयो। बिरह की जारी दासी थारी, आ आ जारी मीरा तमन भायो रे, मीरा तमन भायो रे, मतवारो बदल आयो। हरि का संदेशो कछु नहीं लायो रे, हरि का संदेशो हरि का संदेशो हरि का संदेशो कछु नहीं लायो रे, मतवारो बादल आयो, मतवारो बादल आयो, मतवारो